दीदी मस्तपैकी उपमा खाते. जाम घेतली उपमा जमते की नाही तर बघा आता आम्ही हा करा. चला आता मयुरी आणि हे हा मार चापण मार. चला बघा आता काय आम्ही मॉलमध्ये उतरलेलो आहोत. मस्तपैकी चष्मेवाला सामने खड़ा है तो अभी देखता हूँ. ये देख किधर भाग रहे हैं. अभी जैंगसेंग में इधर कुछ भी नहीं. इधर जाना पडेगा. साड्यांच्या दुकानामध्ये तो घुसल्यान घेणार तर काय नाही कोणी त्याचा मला अंदाज दिसते. कारण एसी मस्त गारगार वाटते. कोणी काही घेणार नाही. बघा मस्त वेगळी. मला माहित होता कोणी एक साडी येणार नाही. मस्तपैकी हॉटेलमध्ये खायला आल्या चटामटा. लोकांसाठी लागले बघ पुरी भाजी व आम्ही पॅलेससाठी आतमध्ये घुसलेलो आहे. कारण आता बघा ही काही माणसांची पुढे आहेत बघा. धूप में बहुत तकलीफ है ऐसा लगता है. चलो चला आता आम्ही लाईनला लागलो. मध्येच घुसली होती पण मागे पाठीमागे घुसवला लगेच यांना. बघा मी पॅलेसमध्ये घुसलेलो आहोत. बघा पॅलेसच्या मस्तपैकी चला आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे पॅलेसमध्ये. बघूया आता काय कुठल्या कोणत्या पत्थरचा बघा काय करतो. कोट्यावर टाकले फार मस्ती करतो. चला आता आम्ही मस्तपैकी पॅलेसमध्ये चाललेलो. जो गेट दिसते ना समोर तिथे नाही समोरून मस्त मर्द टांगेवाला मर्द पिक्चरची शूटिंग झालेली होती. आणि बघा आतमध्ये आता प्रवेश झालेला आहे आमचा. आणि फार मस्त सजावट आहे पहिले पूर्वी काळातली. आणि चला हा ए मस्त पैकी सजावट आहे बघा. नक्षीकाम दगडचं काम झालेलं आहे मस्त बघा. मस्त पैकी सगळा पत्थरने बांधलेलं आहे हे महल. आणि आता प्रेक्षकांसाठी खुला आहे पण तिकिटावर आहे. तिकीट घेतल्यावरच आतमध्ये येते. 150 रुपये पर माणूस तिकीट आहे बघा. मर्द टांगेवाला पहिला जे काय असं मस्त इंग्रज कौन 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 सा है? माझ्या मम्मीचा. आता
आम्ही मस्तपैकी पॅलेसमध्ये आलेलो आहोत. पण पॅलेसमध्ये फार गर्दी आहे, सगळ्यांना सुट्ट्या लागल्यात ना, त्याच्यामुळं गर्दीचा बघा. दाखव समोर गर्दी किती बघा. सगळं पेट्या त्यांच्या चांदीच्या चांदी दीदी बाबू मेला मॅडम. आता एवढी पब्लिक आहे की बेहिशोबी बघायला व्यवस्थित भेटत नाही. आणि काय माहिती आहे का, सुट्टीचा वातावरण आहे ना, त्याच्यामुळं काहीच करू शकत नाही. बघा पब्लिक. चला, इथे जी काही शूटिंग होते ती फेमस पिक्चर म्हणजे मर्दची, त्या गेटवरून ते इथे झालेली मर्द पिक्चर. अमिताभ बच्चनच्या मुला किती गर्दी, व्यवस्थित बघता येत नाही. फुर्सतमध्ये या, कोणाला बघायचं असेल तर, नाही का. महान फुर्सतमध्ये या, असं सुट्टीच्या दिवशी येऊ नका, काही बघायला भेटणार नाही, कारण फार गर्दी. चला मस्त पूर्वीची सजावट बघा. महालमध्ये असं मस्तपैकी केलेला डेकोरेशन हेवी, म्हणजे महाराजे राहत होते. हे मीटिंगचा हॉल आहे त्यांचा महाराजांचा. ते जे काही असं ही मीटिंग या हॉलमध्ये असा. या हत्तींचे सजावटचे पुढचे मुखोटे आहेत. आणि बघा सुरक्षा बसलेले आहे. आणि मस्तपैकी इकडचा ना बघा. आता मस्तपैकी बघा. आम्ही विजय थलपती मुख्यमंत्री त्यांच्या प्रदेशमध्ये पदार्पण केलेलं आहे, तामिळनाडू. आता आम्हाला जस्ट 3 हरणी दिसल्या, येता आल्या नाही. आता फक्त आम्ही वाघच घेऊ. हरणींचा दौरा मजा नाही. बघा या 2 पिल्ला, एक बसवर. ही 1-2 हरणी आहे तिथे बघा, मस्तपैकी चरत. इकडं प्रदूषणचा काही प्रश्नच नाही. प्रदूषण मुक्त, कागद मुक्त, प्लास्टिक बॅन केलेलं आहे या गव्हर्नमेंटने कधीच. म्हशी येईल ना, म्हशी. तो मोठा नाही का ते असतात ते, योबा जंगली मसाबा काही मग योग कोण बोला. सांगाल मग तेव्हा माकड
आता वाघांची आले. आता मागं हे दिसत. बघ फोटो वाघांचे. बघा कसं एकदम भारी निसर्ग, जंगल एकदम हराभरा. कसे तुम्ही आता आपल्याला दिसले 3 काय मोर. त्याच्यामुळं आम्ही काय काय बघितलं सांग. आम्ही अगजड बघितला, अजून शेर, अजून लायन, अजून काय हाडण. थापाने मारे दिसलं होता. ते साईड होता. हा का? ते साईड ते साईडला काय काय बघितलं? सगळं बघितलं. सगळे देशामध्ये असा होता काहीच. आपले सांगत आहे. हा इकडे आपली कुठं आलोय? उटी 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 आलोय ना. इकडे आपण रूम बघणार आहोत. तामिळनाडू प्रदेश. प्रदेश. बस आता तामिळनाडू प्रदेश. हा ना. थलपती विजय हा मुख्यमंत्री. मला तरी माहिती आहे गाईस. आता मम्मी. चला गुड मॉर्निंग. आज मस्त वातावरण आहे खुला. बघा आता आम्ही सगळी चाललो. बघा कशा बाबू बघा काय बोलता, बरे आहेत ना? एकदम मस्त. चला ए, चल चला आता आम्ही कुठले 3 पॉइंट आहेत ते बघायला चाललो मस्त पैकी. बघूया कसं काय. चला मला पण कॉफी प्यायला लागेल वाटते. कोण कोण कॉफी पिते? सगळी आलो ना आता आपण बाईला. चला मग. दादा. हाय गाईड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटते? मस्त वाटते. इकडे थंडी जाम आहे ना बाबा. जाम आहे ना. चला आता जाम थंडी आहे. चला ही कॉफी पिते आता. अरे तिकडे पण जाम आहे. रोडवर कारा चला ना मस्त. भाई कैसा आहे? एकदम मजे में. थंडी रात्रीने मला जरा गरम करत होता. अरे बाबा मी तर अंगावरच नाही घेतला. जाम म्हणजे थोडा एवढी सुंदर आहेत ना, जबरदस्त. चला आता इकडं तो कंचा आहे वेणी गजरा कंचा तो माथ्यानं. हा तो गाणी लावायला लागेल. मग आता आम्ही पॉइंट बघायला चाललो मस्त पैकी. आणि काय बाबू कसं वाटतंय? दीदी गेली का? हा असू दे असू दे. चला आता बघा हे कुठं चालल्या? जा मग. चला कडक ऊन पडले मस्त पैकी. जरा बरा वाटते एकदम उन्हामध्ये. बघा कसा व्ह्यू बघ खाली उतरला मस्त पैकी. मी आता टीच्या फॅक्टरीमध्ये आलेलो. टी फॅक्टरी. आणि बघा कशी बनते ते आपल्याला दाखवतील प्रोसिजर. बाबू बघा मस्त पैकी. बाबू हाय. कसा बाबू बघतो बघा. व्ह्यू बघा एकदम एक नंबर. बघा हाय गाईट. आता आम्ही चहाच्या फॅक्टरीमध्ये आलो. चहा कसं आहे, चहा कॉफी कशी बनते त्या पत्त्यापासून ते दाखवणार आहेत. चला चला बघा आता आमची मंडळी येत आहे मस्तपैकी. इकडनं पण शॉर्टकट होता बघ.
सगळी चहाच्या फॅक्टरीत चालल्या ना. चहा पितो आता चहा आम्ही. पत्ती कशी होते चहा प्यायला भेटेल एकदम Taste करायला कडक चहा. देते ना. कडक चहा प्यायला भेटेल. मी चहाच्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत. हे पत्ता बघा, चहा पत्ता याच्यापासून आता ते प्रोसेस चालू आहे आणि प्रोसिडिंगला आता चहा पत्ती कशी तयार होते त्याची प्रोसिडिंग आम्हाला बघायला भेटणार आहे. आणि असा पाला तरी बनते कसा? चहा पत्त्याचे कंपनीत आलेलो आम्ही आणि 15 मिनट सर 240 पैर चहा पत्तीची कशी पावडरिंग प्रोसिडिंग होते लगेच तयार हे असा होय. चहा पित नाही. बॉईल मशीन मधून बॉईल होईल आता तयार नाही होईल ती. जो चहा पितो बघा किती लोक बघा आता चहाच्या फॅक्टरीमध्ये आम्ही खुद आलेलो आहोत. माझ्या 2 वेला झाल्या याच्या आणि उर्मिलाची 1 वेल. आणि आता आम्ही ना चहाच्या फॅक्टरीमध्ये चहा पावडर कशी तयार होते त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि चहा पण टेस्टिंगला दिलं तर तुम्हाला दाखवतो मी. चला आता आम्हाला कंपनीमध्ये चहा दिलेला आहे आणि चहा दाखव का बघ. ह्यो चहा आहे किंवा आम्हाला फुकट चहा नाही 20 रुपये कॉप ना दिदी. बघू ह्यो चहा दिदी चहा पित नाही तरी पण फॅक्टरीमध्ये चहा पिते. चला कसा लागते का चहा कसा लागते कसा लागते चहा छान लागते. चहा पावडर घ्यायला किती गर्दी लोकांची. चहा सोडून दिलेला आहे बघा. आता चॉकलेटांचे घुसलेले आहे मस्तपैकी. चॉकलेट आता कुठला घ्यायचा इकडं पुढं पुढं. शंभर ग्राम असं येताना घेतला का त्यांचा? येताना पण घेतला ना जाताना पण घेतला. चला आता उर्मिला मॅडम जाणार आहे मस्त. हाय इकडे बघ इथे नाही नाही जा.
बघा आता आम्ही कुठल्या पॉईंटला चालले होते आम्ही तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. आणि चला बाबू, हाय गाईज, कसा दिसतो तू? चला बघा, आता मस्तपैकी आमची फॅमिली येत आहे एकदम भारीपैकी. चला मस्तपैकी आम्ही आता कुठं चाललो ते सांगतो थोड्या वेळात. मस्तपैकी नंबर झालेला आहे आता. नंतर घेऊया. चला बघा कसं ओपा उटी नेपाळच लक्षात येते. उटी चला आता कुठला पॉईंट आहे तो बघतो आम्ही आणि मग आम्ही जाऊ. जेव्हा देव एक पॉईंट आहे बघूया. भाई चालले. स्कूल बस घे गो. काय टिकीट काढो. फोटो ॲटो तामिळनाडू. चला आता आम्ही तिकीट काढलेलं आहे मस्तपैकी. आम्ही आता जाऊया. बघा किती मस्त सुंदर आहे सगळा. एकदम थंडगार एक नंबर. बघा तिथे आपण बड्डे मध्ये जातो ना. ओरिजिनल का एक नंबर गार्डन आहे. गार्डन मध्ये एवढा सुरेख आहे. रील्स बनवायला जाम पण अख्खा दिवस लागेल रील्स बनवायला. चला बघा 1 महिना लागल. सेल्फी दे गंदे. बघा मस्त बनवलेलं आहे. जबरदस्त एक नंबर काम आहे. बघा उटीमध्ये फेस्टिवल लागलेला आहे फुलांचा आणि एवढी सुरेख फुलं आहेत का बोलून फायदा नाही. बघा फेस्टिवल, फुलांचा फेस्टिवल लागले. 101 प्रकारची फुलं आहेत. बघा तुम्हाला बघता पण येईल. एक नंबरची फुलं आहेत, प्रकारची फुलं आहेत आणि अशी फुलं आपल्याला डेकोरेशन मस्त फुलं आहेत. ओरिजिनल 101 फुलं आहेत आणि डोल्याची पारणं फुटणारे आहेत. असं बघा जबरदस्त फुलं आहेत. एवढे भारी फुलांचा फेस्टिवल लागले की एक नंबर डोल्याची पारणं फिरणारा असा फेस्टिवल फुलांचा लागलेला आहे. आणि बापू एकदम मजेमध्ये, कडक एकदम कडक. कंचा फुला तरी कंचा आणली मस्त पैकी. बघा வெளியூர் மாணவிகள் அணிவாரியாக விழா பந்தலுக்கு முன்
குவாலிட்டியாக இருக்குமாறு நம்மோடு கேட்டுக்கொள்ளப்படுகிறார்கள். பார்வையாளர்களுக்கு ஒரு முக்கிய வேண்டுதல், விழா பந்தலில் இருக்கின்ற சேர்களை வெளியே எடுத்து செல்ல வேண்டாம் என விழா போது, அதனால விழா பந்தலுக்குள் மட்டுமே அமர வேண்டும் என்பதை அன்போடு मार्केटमध्ये आलेलो होतो मी मस्तपैकी. पप्पा ओ पप्पा हा ओ पप्पा खालते जरा खालते. मला बॉल पाहिजे खेळायला. हो हो बघा मस्तपैकी गर्दी झालेली आहे बाजारपेठमध्ये आणि चालल्या एक पॉईंटवर. बोल. चला आता मी चाललो मस्तपैकी. मला पण बॉल पाहिजे गाईस. ना पप्पा हो गाईज पत्थर के सनम. हाय गाईज डाला का खायला. मस्तपैकी चला एक्झिट चला. भाऊ कशी गाडी आपली पास होती. चला बघा आम्ही आलो एका पॉईंटवर मस्तपैकी बघण्यासाठी आणि पॉईंटचं स्वरूप काय बघतो आता आम्ही आणि मग दाखवतो तुम्हाला. बघा मस्तपैकी नजारा आहे इथे एक नंबर. चला भेटू. चाल बघा इथून मस्तपैकी नजारा निसर्गरम्य सौम्य बघा एक नंबर. बाबू मी त्या दिवशी फुटबॉल खेळ गाईस. हॅलो गाईस कसे आहेत तुम्ही. आता मी फुटबॉल खेळणार ना तर मी पण आता सीटे जा पण यायचं जुना तेव्हा केवढे फास्ट होतो मला माहीत. चला मग आता आपण चाललोय बाहेर. आपण नंतर आईस्क्रीम खाऊ.